राजे सिंहासनावरून उठले. संभाजीराजे सोनपायरीवर खडे झाले. सोयराबाईंनी राणीवसा सोडला. राजमंडळ गडदेव जगदीश्वराच्या दर्शनासाठी निघाले. श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 जयकारांनी भोवतीचे झिरझिरे पडदे सळसळून उठले. राजमंडळाच्या कदमाकदमाबरोबर दुहातीची शेकडो इमानी मस्तके झुकू लागली. महामुजरे झडू लागले. नगरखान्यासमोर राजयात्रेचा सरंजाम सिद्ध झाला होता. गळ्यात सोनेरी घाट किणकिणवीत, कानांच्या झापात फडफडविणारा सोंड गंडनाळ यावर रंगी नक्षी फिरलेल्या, उजव्या पायात चांदीचा तोडा भरलेला, पाठीवरच्या भरजरी झुलीवर देखणी किरणात झळझळती सोन अंबारी घेतलेला त्रिशूल हत्ती राज ऐरावत म्हणून अलमस्तपणाने झुलत होता. त्याच्यासमोर पांढरा शुभ्र जातवान घोडा आयाळीवर पिसांचा मोर्चेल मिरवीत, अंगी तलम झूल घेऊन, गळ्यात सोन कोयऱ्याची माळ आणि उजव्या पायात सोनतोडा मिरवीत लाभाचा राजअश्व म्हणून उभा होता. नंग्या तलवारी हाती पेलून निवडीच्या पेहरावातील दरबारी मानकऱ्याने दुहाती शिस्त धरली होती. आबदागिरे, निशाण बारदान, चौरीवाले, गुरझेबी यांनी ऐरावताला कडे टाकले होते. माहुताने इशारा देत राज ऐरावत बसता केला. त्याला शिडी लावण्यात आली. उजव्या हाती सुवर्णी अंकुश घेऊन फिलवान म्हणून सरलष्कर हंबीरराव प्रथम राज ऐरावतावर आरूढ झाले. पाठोपाठ राजे व बाकीचे राजमंडळ ऐरावतावरील सोन अंबारीत स्थानापन्न झाले. सोनमोर्चेल घेऊन चढलेले मोरोपंत त्यांच्या पाठीशी वीरबैठकीत बसले. हंबीररावांनी ऐरावताला अंकुशमान देऊन खडे केले. सुवर्णी फुले, गुलाल, पुष्पे ऐरावतावर उधळली जाऊ लागली. राजयात्रा निघाली. कुबेरी थाटात लेझमाचे तांडे खेळीला पडले. रणहलग्या, ताशे तडतडू लागले. तोड्यांच्या बंदुका आणि जडशील उखळ्या दणाणू लागल्या. दांडपट्टे, फरिगदा, बोथाट्या यांचे खेळगडी अंबारीतल्या राजमंडळाला आपले कसब दावण्यासाठी समोरच्या खेळगड्यावर इरेसरीने घालून घेऊ लागले. गुरझपदार रज-अलकाब देऊ लागले. राजश्रिया विराजित, सकळ गुणमंडित, दाटल्या कंगनी पगड्यांच्या लाल दर्या सरकू लागल्या. त्यात सरकत्या दर्यावर अंबारीच्या रूपाने वर आलेला मावळी अभिमानाचा सूर्य बघून उगवतीला कासराभर वर चढालेला आभाळीचा सूर्यही क्षणभर थरथरला. लपकन कमरेत झुकला. शिव आणि शंभो शंकराच्या दर्शनाला निघाले. राजयात्रा जगदीश्वराच्या मंदिरासमोर आली. एका बाजूला महाराणी सोयराबाई, दुसऱ्या बाजूला युवराज संभाजीराजे घेऊन महाराज जगदीश्वराच्या चौक आवारात आले. देवदर्शन करून राजयात्रा बालेकिल्ल्याकडे परतली. राजमंडळ जिजाऊंच्या खासे महलाकडे निघाले. राजमातेच्या दर्शनासाठी छत्रपती महाराज येत आहेत वर्दी ऐकताना जिजाऊंचे सुरकुतलेले अंग रोमांचून थरथरले. त्यांच्या बैठकीच्या भोवत्याने पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई उभ्या होत्या. जिजाऊंच्या पायावर डोके ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुडघे टेकले. त्यांच्या बगलेने संभाजीराजांनी गुडघे टेकले. रायगडा एवढ्या उंच थोरल्या मायेसमोर त्यांनी मस्तक झुकविले. जिजाऊंच्या मिटल्या डोळ्यातून सुटलेले थेंब सुरकुत्यांना न जुमानता घरंगळले. महाराजांच्या राजटोपावर उतरले.
झालेला अभिषेक पावन झाला. जिजाऊ आशीर्वादासाठी बोलू बघत होत्या. शब्द फुटेना. उभे अंग थरथरू लागले. आठवणींच्या हजारो सुरकुत्या त्यांच्या मनी उलगडल्या होत्या. मन असंख्य विचारांच्या कल्लोळात हुलपटून बघत होते. त्यांच्या पायावर डोके ठेवून महाराज तसेच काही क्षण थांबले. कसल्या तरी निर्धारी विचाराने. महाराजांनी मान वर घेतली. भरल्या डोळ्यांमुळे त्यांना जिजाऊ दिसतच नव्हत्या. महाराजांच्या दोन्ही हातांचे झोले मस्तकीच्या राजटोपाला भिडले. कोणाला कल्पना नसताना त्यांनी ती कीर्तिधवल राजटोप उतरून सरळ जिजाऊंच्या पायावर ठेवला आणि तो ठेवताना त्यांचे उभे अंग गदगदू लागले. शिवबा डोळे पदराने निपटून टाकीत जिजाऊ साहेबांनी लगबगीने तो टोप उचलला. महाराजांच्या मस्तकी पुन्हा चढवून त्यांना उठवून मिठीत घेताना कसल्याही आशीर्वादाऐवजी पुन्हा त्या एवढंच म्हणू शकल्या, शिवबा. जिजाऊंचा थरथरता हात महाराजांच्या पाठीवरच्या जरी कोयरीवर उपरण्यावर फिरत राहिला. बाहेरून अत्यंत मूक वाटणारी पण आतून पार गलबलून आलेली ती राजमातेची आणि श्रीमंत योग्याची मिठी दोघांनाच नीटपणे कळू शकत होती. महाराजांनी खांद्याला लावलेल्या समर्थांच्या बैरागी कोदंडाला आणि महाराज जिजाऊंनी अंगाखांद्यावर खेळवून ऐन भरीत आणलेला संभाजीराजांना. राज्याभिषेकाचे उत्तरविधी आटोपले. आचार्य गागाभट्टांना 1.25 होणांची दक्षिणा देऊन पहाऱ्यासाठी हत्यारबंद शिबिंदी त्यांच्या दिमतीला जोडून महाराजांनी त्यांची गौरवी बोळवण केली. राजमाता जिजाऊ साहेबांच्या महालीचा राबता वाढला. जेधे, बांदल, कंक, सिलीबंदकर यांच्या जमेतीतील पगडीधारी मस्तके जिजाऊंच्या पायांना भिडू लागली. आऊसाहेब येताव, तब्येतीला धरा, लई तापदरा करू नकासा आता. पाऊस धराय लागलाय, आमासनी जाय पाहिजे. शेतीवाडी हाय, निघताव. गाराठ्याला दम्याचं दुखणं दुनावतया, हतत राहू नकासा. खालतं पाचाडात जावा. कसं नितळ भाबड्या मावळी प्रेम भावनांच्या अभिषेकानं चिंब होऊन लोकमाता जिजाऊ निथळू लागल्या. जमले मावळ माणूस चव्हाटा पांगले. गड उलगला. मृगाची काळी छपरी आभाळाला धरून आली. पावसाळी चावरा वारा रायगडावर सुंकरत पिसाट घोंघावू लागला. झाडांचे डेरे पलट्या खाऊ लागले. बांधल्या झड्या उधळल्या. निकराने बसून असलेल्या जिजाऊंनी बिछाईतीवर अंग टाकले. दम्याच्या धुस्काऱ्यात त्यांच्या घशातील जगदंब घुसमटू लागला. कांबळ्याच्या 2-2 घड्या टाकल्या तरी अंगभर काटा उठू लागला. त्यांना गडावरून पाचाडात हलविणे भाग होते. पडदेबंद मेने जोडण्यात आले. हातजोड देत शाल पांघरलेल्या जिजाऊंना महाराज आणि संभाजीराजे यांनी खासे महलाबाहेर घेतले. पुतळाबाई, धाराऊ, येसूबाई, सोयराबाई, रामराजे सारा गोतावळा त्यांच्या भोवती दाटला होता. राजे, आम्हास जरा दरबारी चौकात नेता? जिजाऊंच्या तोंडून शब्द आले. जी. महाराज व युवराज यांचा दुहाती आधार घेत जिजाऊ चालू लागल्या. जागजागी अभिषेकाच्या खुणा मिरविणारा सजला दरबारी महाल आला. पूर्वाभिमुख सुवर्णमंडित रत्नजडावाच्या 32 मणी सिंहासनासमोर उभ्या राहिलेल्या जिजाऊंचे उभे अंग थरथरले. डोळे भरून आले. म्हाताऱ्या उरात भावनांचा कल्लोळ दाटला.
सिंहासनावरच्या मोतीलग्गाच्या छत्राकडे बघत जिजाऊ घोगरट आवाजात म्हणाल्या, "चला राजे, तुमच्यावर छत्र आलं." बालेकिल्ल्याच्या पालखी दरवाजाने जिजाऊंचा मेना मनोऱ्याबाहेर पडला.